सर्वप्रथम मी ज्येष्ठ सदस्य, अभ्यासू आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अष्टपैलू अनुभवी मास्टर ब्लास्टर बोलू नाही, आपलं काल माझं तोंडून निघालं होतं. सचिन आहे यांचं या सर्वोच्च सभागृही उपसभापतीमधून त्यांची एकमताने निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. विरोधी पक्षाने देखील आपलं अर्ज मागे घेऊन या सभागृहाच्या प्रथा परंपरा कायम राखल्यात आणि ही निवडणूक बिनविरोध झाली, त्याबद्दल देखील मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे प्रत्येकाच्या एक एक काम करण्याच्या पद्धती असतात, प्रत्येकाचं एक काही ना काही विशेष गुण असतात. मुख्यमंत्री महोदयांनी बरंचसं त्या बाबतीमध्ये सचिन अहिर यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्या टीममध्ये ऑलराऊंडर, विक्रम करणारे खेळाडू आणि बाकी सगळं कधी कधी वेळेवर काय काय करावं लागतं असे खेळाडू असावेत, प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्याप्रमाणे मगाशी कोणीतरी सांगितलं, सचिन नावच त्यांचं कापी आहे. गोलंदाज कुणी असो, चेंडू कितीही स्पीडने येऊ दे, त्यांना चेंडू नेमका दिसतो आणि फटकाही परफेक्ट असतो. आणि काल पत्रकार परिषदेमध्ये देखील माझा बोलता बोलता उल्लेख होऊन गेला, पण दोन्ही सचिन आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत. एक तर क्रिकेटचा देव आपण मानतो आणि एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचा पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे. आणि मगाशीच सांगितलं की सचिन अहिर 2019ला आम्ही तुम्हाला मतदान करून गेलेलो आहे आणि त्यामुळे शिवसेना म्हणूनच तुम्ही होतात, आजही शिवसैनिक म्हणून आलात, उद्याही शिवसैनिक म्हणून राहाल. त्यामुळे मला अभिमान आहे, आनंदही आहे. नीलमताईंनंतर दुसरा शिवसैनिक इकडे बसला आहे, त्याचाही आनंद आहे. नीलमताईंनी देखील उपसभापती म्हणून अतिशय चांगलं काम केलं, महिलांच्या प्रश्नावर अतिशय आग्रहीपणे आपली मतं मांडली, जिथं जिथं अन्याय झाला तिथं त्या पोहोचल्या आणि एक त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. आणि या सभागृहाच्या देखील मोठ्या परंपरा आहेत. विसपागे, जयंतराव टिळक, ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख दिग्गजांची प्रेरणा या सभागृहाला मिळाली. त्याचबरोबर समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा या सभागृहाला मिळालेली आपण पाहिली आहे. उपसभापती म्हणून देखील रासू गवई असतील, फरांदे असतील, डावखरे साहेब असतील, नीलमताई असतील, या सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलं. या उपसभापती पदाला एक उंची प्राप्त करून दिली. या सभागृहाचं डेकोरम, पावित्र्य जे आहे राखण्याचं काम केलेलं आहे. आणि सचिन अहिर देखील अशाच प्रकारचं काम करतील, अशा प्रकारची अपेक्षा नव्हे खात्री मला आहे. आणि जो तूफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो हर दिल पर राज करे वो सिकंदर कहते हैं. म्हणजे तुमच्याबद्दल बोलतो म्हणजे तुमच्याबद्दल मगाशी मुख्यमंत्र्यांनी फार काय काय सांगितलं ना, त्यामुळे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे नक्कीच या सभागृहाला मान, सन्मान आणि न्याय आपल्याकडून मिळेल. हे मी का म्हणालो, दहीहंडीला तर 2 महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आजच फोडून टाकलेली आहे. आणि आपण कामगारांसाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे, संघटना उभी केली,
सत्तेचा देखील आपल्याला अनुभव आहे आणि विरोधी पक्षात बसण्याचा देखील अनुभव आहे. त्यामुळे दोन्ही अनुभव आपल्या गाठीशी आहेत. आणि सभागृहाची नस देखील आपण ओळखता. कधी आकांड तांडव केलं नाही. सभागृहाचा मूड पाहता आणि त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने वाटचाल करता. कामगारांच्या प्रश्नासाठी देखील आपण रस्त्यावर येऊन उतरलात, लढलात, हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि विधिमंडळात देखील या माध्यमातून देखील सभागृहाच्या कामगारांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवला, त्यांना न्याय देण्याचं काम देखील आपण केलं. अनेक विषयांची तड देखील लावली. कामगारांच्या प्रश्नावर अतिशय हिरिरीने आणि अतिशय आस्थेने, जिव्हाळ्याने, ममत्व भावनेने आपण काम केलेलं आहे आणि त्याचा परिचय आम्हाला सगळ्यांना आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव आपण मोठा केला. खऱ्या अर्थाने एक त्या व्यासपीठाचं समाजसेवेच्या व्यासपीठामध्ये रूपांतर देखील आपण केलं. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, गरजूंना मदत असेल, समाजाशी आपली नाळ कधीच तुटली नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, ही जो काही मूलमंत्र आहे तो आपण नेहमी पाळला. आणि म्हणून कधी आपल्यामध्ये राजकारणी आम्ही पाहिला नाही, समाजकारणीच म्हणून पाहिलेला आहे. कामगार चळवळीचा दमदार चेहरा म्हणून आपण नावारूपाला आलात. उत्तम संघटक म्हणून आपली ओळख आहे. त्यामुळे आपल्याबद्दल आणखी काय बोलण्याची आवश्यकता नाही. पण 3 वेळा आमदार आणि राज्यमंत्री खाती मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी या ठिकाणी त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि यापेक्षाही हजारो कामगारांची त्यांची जोडलेली नाळ जी आहे, त्यांची ही कार्यपद्धती, वेगळेपणा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. खरं म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अतिशय कष्ट, जिद्द आणि मेहनत आणि एक डेडिकेशन आणि डिवोशननी आपण काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही मोठमोठ्या पदांवर गेलात तरीसुद्धा आपली नाळ काही सर्वसामान्यांची सुटली नाही. आणि म्हणून कामगारांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून आपण सुरू केलेला प्रवास आज एका अतिशय अत्यंत प्रतिष्ठेचा अशा पदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ असो, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ असो, माझगाव डॉक असो, महिंद्रा अँड महिंद्रासारखे मोठे उद्योग असो, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने लढा दिलेला आहे. वेतनवाढीचे करार आपण चांगले घडवून आणलेले आहेत. कामगारांचा विश्वास संपादन केलेला आहे. म्हणूनच गिरण गावामध्ये आपल्याला नेता म्हणून त्या लोकांनी स्वीकारलं. हे काय आपोआप घडत नाही. याला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागतं. त्यांच्या व्यथावेदना ऐकून घ्याव्या लागतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने लोक आपल्याला जवळ करतात. आणि म्हणून प्रसंगी आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा देखील आपल्याला दूर ठेवाव्या लागतात. परिवार एक समाज म्हणून, आपला परिवार म्हणून आपल्याला समजावं लागतं. आणि म्हणूनच ते आपण केलेलं आहे. आणि म्हणून ज्या खुर्चीवर आज आपण विराजमान होत आहे त्याच्या कामाचं संचित, त्यांच्या निस्वार्थी राजकारणाचं संचित आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या माणसाचा सन्मान झाला या भावनेने आज मुंबईमध्ये देखील खूप आनंद आहे सगळ्यांमध्ये. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अतिशय मुद्देसूद आपण जेव्हा बोललात तेव्हा मुद्देसूद मांडणी केलीत. त्या प्रश्नाला समोरून उत्तर मिळवून घेण्याचा प्रयत्न केलात. ज्यावेळेस आपण उत्तरदायी होतात त्यावेळेस समोरच्या लोकांना प्रश्नाला न्याय देण्याचं देखील आपण काम केलं. आणि म्हणून कुणाचाही अपमान न करता, कुणाचाही उपमर्द होऊ नये, कुणाच्याही मनाला वाईट वाटू नये, ही भावना आपण कायम मनामध्ये ठेवलेली आहे. आणि म्हणूनच सभागृहाने देखील आपल्याला नेहमी गांभीर्याने घेतलं, हे आम्ही देखील पाहिलेलं आहे. परवा बेस्टच्या बैठकीमध्ये देखील आपण अतिशय पोटतिडकीने काही प्रश्न मुद्दे मांडले. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण मुद्देसूद मांडणी करतो, जे होणार आहे, जे होऊ शकतं, त्याच्यावर आपण चर्चा केली तर नक्की त्यातून रिझल्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो.
या खुर्चीवर बसल्यावर पक्षापेक्षा नियम मोठे असतात, भावनेपेक्षा परंपरा मोठी असते आणि आवाजापेक्षा संयम मोठा असतो, मोठा लागतो. आणि म्हणून सत्ताधारी सदस्यांना देखील हे नियम लागू आहेत आणि म्हणून विरोधी पक्षालाही न्याय मिळाला पाहिजे हे भान देखील आपल्याला ठेवावं लागतं. आणि म्हणून या उपसभापती पदाच्या खुर्चीवरून पक्ष नाही तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान दिसलं पाहिजे, न्यायाची बाजू घेण्याचा आग्रह दिसला पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून हे विधान परिषदेत ज्येष्ठांचं सभागृह आहे. इथे विवेक मोठा पाहिजे, अभ्यास मोठा पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेतू शुद्ध असला पाहिजे. तो विवेक, तो संयम, तो शुद्ध हेतू सचिन भाऊंकडे आहे असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा या पदाला न्याय देतील असं मी खात्री बाळगतो. आणि मी आज काय राजकीय बोलू इच्छित नाही आहे. आणि या ठिकाणी आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांना न्याय देत राहा. या सभागृहातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे सभापती आहेत इकडे आणि तेही सगळ्यांना न्याय देत असतात. हां हां, मग त्यांचं नावातच राम आहे आणि शिंदे पण आहेत, तर मी कोणावर अन्याय करत नाही. आणि म्हणून मी आपल्याला या सर्व सत्ता आणि विरोधक यांच्या समतोल राखत संसदीय परंपराचा सन्मान करत ते काम करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. शिवसेना परिवारातला एक सदस्य आज घटनात्मक जबाबदारी स्वीकारत आहे याचं मनोमन समाधान आहे. आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री महोदयांनी सांगून टाकलेलं आहे की याचं सर्व प्रश्नांची उत्तरं मी अगोदरच दिलेली आहेत निलमताईंच्या बरोबर, कारण ते स्वतः निष्णात वकील आहेत. त्यामुळे दुसरा प्रश्न समोर येण्याचं काही शक्यता आणि काही शंका कुशंका बाळगण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री महोदय म्हणून या ठिकाणी आपण राज्य पुढे नेतोय. 2.5 वर्षाची कारकीर्द माझी पाहिली, आम्ही टीम म्हणून काम केलं. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. महाराष्ट्र आपला पुढे जातोय. महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1चं राज्य म्हणून आपल्याला पुढे न्यायचं आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि म्हणून जे महाराष्ट्रातलं पायाभूत सुविधा असतील, मग आपलं विकास असेल, मूलभूत सोयी सुविधा असतील, अगदी योजना असतील, वेलफेअर लाडक्या बहीण योजनांसारखे महाराष्ट्र आपण पुढे नेतोय. त्यामुळे विरोधी पक्षांनी देखील यामध्ये सातत्याने सत्ताधारींच्या हातात हात घालून काम करावं. जिथं काही चुकत असेल तर नक्की विचारावं, परंतु चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती आपण ठेवली पाहिजे. बाळासाहेबांनी ते आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा हे महाराष्ट्र जे आहे आपलं पुढं ज्या गतीने जात आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या मदतीने डबल इंजिनचं सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेतोय. त्यामध्ये नक्कीच विरोधी पक्षाची संख्या कमी असली तरीसुद्धा तुमचा मान सन्मान आम्ही नक्की राखणार, याबद्दल बिलकुल शंका बाळगू नका. आणि आता तर सचिन अहिर इथे उपसभापती म्हणून बसतीलच आणि म्हणून तेही आपल्याला न्याय देतील. रामभाऊ तर आहेतच. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सचिन अहिर यांच्यासाठी 2 ओळी मी सांगतो. उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है. जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं. आकाशाला गवसणी घातल्यानंतर पण मग सचिन अहिरांचे पाय जमिनीत घट्ट रोवून त्यांनी ठेवलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि चांगली परंपरा पुढे न्याल अशा शुभेच्छा देतो.